ग्लुकोज मेडिसिनच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत तब्बल 1,48,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परराज्यातील मद्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक 14 मे रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम समोरील रस्त्यावर भरारी पथकाने सापळा रचला होता. सकाळी सुमारे 8:45 सुमारास MP09 GG 7929 क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा 6-चाकी कंटेनर संशयास्पदरित्या आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेल्या रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीच्या 180 मिलीच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. हे मद्य गोवा राज्यात निर्मित असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत एकूण 1280 बॉक्समधील 11,059 बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या कंटेनरसह एकूण 1,48,33,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 107/2026 दाखल करण्यात आला असून रणजित सिंग अमरजित सिंग याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक NFR महाले, SR मिसाळ तसेच भरारी पथकातील जवानांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी करीत आहेत.